काय झालं? तरी बाहेर रांगोळी पुसली. बाप रे, अशी पुसून काढल्या पुसली. कोण आलंय? कोण आलंय? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सेकंड पार्ट. हे छत आहे, डेकोरेशन केलेलं आहे अक्षयनी आणि त्याच्या पप्पांनी वगैरे. आणि इथे सगळं सामान काढून ठेवलेलं आहे गौराईंचं. आणि ह्या आहेत माझ्या जेठानी गौरी दिदी, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई. इथे माझ्या लग्नातल्या ह्या टोकऱ्या ज्या आम्ही खूप जपून ठेवलेल्या आहेत माझं लग्न झाल्यापासून, कारण याच्यामध्ये आम्ही दरवर्षी फराळाच्या वस्तू भरून ठेवत असतो. आणि ते महालक्ष्म्यांच्या समोर डेकोरेशन म्हणून त्यांना जे खायचं असतं ते ठेवावं लागत असतं. ते अरेंजमेंट त्यांची चालू आहे. इकडे अक्षय आणि त्यांचे पप्पा म्हणजे माझे सासरे बुवा हे अरेंज करत आहेत. ह्या ज्या फळ्या वगैरे आहेत याला काहीतरी म्हणतात, ह्या स्टेप्स असतात त्याच्यावरती गौराई उभा केल्या जातात. हे आहेत माझे दीर, यांचं तिघांचं इथे काहीतरी डिस्कशन चालू आहे की हे कसं अरेंज करायचं वगैरे. मी फक्त रांगोळी काढण्याचं काम केलेलं होतं आणि त्या रांगोळीचं पुढे काय झालं ते बघा. आणि हे रांगोळी कोणी खराब केली? ही आज आहे गौरी आवाहन आणि माझ्या सासूबाई आणि जाऊबाई गौरी आगमनाची तयारी करत आहेत. रांगोळी काढणं, पावलांचे ठसे आणि हाताचे ठसे उमटवणं हे काम त्या दोघींचं इथे चालू आहे. अक्षय त्यांना मदत करतोय. इथे रुद्राक्षीला दीदी खूप ओरडल्या कारण तिने रांगोळी खराब केली होती आणि ती खूप रडत होती कारण सगळेजणच तिला बोलत होते की रांगोळी तू खराब केली म्हणून. आणि हे आहेत अक्षयचे सर्वात छोटे काका ज्ञानेश्वर काका. रांगोळी पुसली बाहेर कोणतरी. हा मस्त येते. काय झालं गं? काय झालं? तरी बाहेर रांगोळी पुसली. बाप रे, अशी पुसून काढल्या पुसली. हळदी कुंकू पण टाकलं. बाप रे, कोणतरी पुसून गेलं. बाप रे, रांगोळी कोणी पुसली? अक्षत्र कळत नाही का? बाप रे, पुसत असते का? आत्ताच काढली होती कोणतरी. अशी पुसली. कोणी पुसली? कोणी? कुत्र्यानी. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. खूप हुशार आहे तशी. काय नाव होतं त्याचं? त्या डॉगचं नाव काय होतं? वेदरत्रू. कोण आलंय? कोण आलंय? हे जे कपल तुम्हाला दिसत आहे हे आहे अंजली आणि योगेश, माझ्या मोठ्या जाऊबाईंचे भाऊजे आहेत हे. आणि त्यांच्याकडे गौराई नसल्यामुळे दरवर्षी आम्ही त्यांना बोलवतो आमच्याकडे गौराईसाठी. आणि हे इथे पूजा करत आहेत गौराईंची. त्यानंतर माझे जाऊबाई आणि दीर या दोघांनी गौराईंची पूजा केली. इथे गौराईंची छान पूजा चालू आहे. आणि हे आहे आपलं नैवेद्याचं ताट. आमच्याकडे 16 भाज्या आणि पुरणपोळी असा नैवेद्य असतो. ही जी कन्सेप्ट तुम्हाला दिसत आहे इथे, झाडे लावा झाडे जगवा, सायकल वापरा प्रदूषण टाळा, सौर ऊर्जा, जंगले वाचवा, ही जी सगळी कॉन्सेप्ट आहे ही आहे माझ्या सासूबाईंची. त्यांना खूप जास्त आवड आहे वृक्ष लागवडीची. आत्तापर्यंत त्यांनी 20 ते 30 हजार वृक्ष लागवड केलेली आहेत आणि त्यांचं स्वप्न आहे की त्यांना 1 कोटी वृक्ष लागवड करायची आहे. आणि त्या वृक्षांची काळजीसुद्धा खूप घेतात. आत्तापर्यंत जेवढी पण झाडं त्यांनी लावलेली आहेत तेवढ्या सगळ्यांची त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे. या आहेत माझ्या सासूबाई. त्या टीचर होत्या आणि लास्ट इयर त्या रिटायर झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट टीचर होत्या त्या. आणि त्यांचीच ही कन्सेप्ट आम्ही इथे यूज करून हे छान असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि यामध्ये आम्हाला बक्षीससुद्धा मिळालेलं होतं. यात आमचा नंबर आला होता. या सगळ्या मागे आमच्या सासूबाईंचाच हात आहे. त्यांनी सांगितल्यामुळेच आम्ही इथपर्यंत हे डेकोरेशन वगैरे करण्याचं आम्ही डोक्यामध्ये घेतलं. आज लास्टचा दिवस होता. आज गौरी विसर्जन होणार होत्या आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी अशी पद्धत असते की प्रत्येकाच्या घरी जायचं आणि हळदी कुंकू घेऊन यायचं. सो आम्ही सुद्धा हळदी कुंकू घेऊन आलेलो होतो आणि आमच्याकडे एक झाले की एक जण येतच होते हळदी कुंकवासाठी आणि त्यासाठीच हे डेकोरेशन केलेलं असतं.
ज्या दिवशी गौराई जातात ना त्या दिवशी खूप बोर व्हायला लागतं. खरं तर त्या गौराईंचे मुखवटेसुद्धा नर्वस व्हायला लागलेले असतात, कारण त्या माहेरी आलेल्या असतात. आणि माहेरहून जेव्हा कोणतीही मुलगी सासरी रिटर्न जात असते त्या दिवशी तिचा जसा चेहरा होत असतो ना, सेम तसाच या गौराईंचा सुद्धा चेहरा झालेला असतो. आणि आपल्यालाही खूप वाईट वाटतं. त्यानंतर 2-4 दिवस अजिबात कशा मन रमत नाही आणि ती जी सगळी जागा असते ना ती एकदम सुनी सुनी वाटायला लागते. खरंच हे सणावाराचे दिवस किती छान असतात नाही का. प्रत्येकजण आपल्या गावी जातो, एकमेकांशी भेटतो, मन रमवतो, किती मज्जा येते नाही का. इथून गौराई हलवल्याच्या नंतर आमच्या सासू सासऱ्यांनी आम्हाला सुद्धा इथे बसवलं होतं. म्हणे तुम्ही दोघीसुद्धा आमच्या घरच्या लक्ष्मीच आहात. सो आमच्या इथं बसून छान फोटो सेशन झालं आणि खरंच खूप मज्जा आली गाईज. That's all for today. Thanks for watching.